नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:51 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर आज आणलं होतं 20 रुपयाचं दूध, अर्धा लिटर, तर तापत ठेवलंय। तर आज बनते भोपळ्याची भाजी। तर इथं क्ले आणलेले वेगवेगळ्या कलरचे, त्याच्यापासून काय बनवायचं आहे अन्वी? हे फुल बनवते का? हां, तर याच्यापासून काही पण बनवता येतं। पावलं बनतं, बदक असे पक्षी बनत्या। हा, पक्षी बदक पोरांना खेळायला आहे मस्त। बॉल पण खूप महाग भेटलं हे। 50 रुपयाला दिलं आम्हाला रात्री। कितीला भेटतं सांगा मग मला कमेंट करून। 20 रुपयाला। आणि इकडे शिवम बसलाय। शिवम, तुला काय आणलं? शिवम तोंड वाकडं करून राहिलं। हे काढू नंतर, थांब, राहू दे। त्याला शिट्टी आणली ना। चिठ्ठी आणली, गाडी आणली। तर 2-3 दिवसापासून ऑर्डर एकदम स्लॅकमध्ये चालू आहे। तर ऑर्डरच नाही आहे। तर बघू आज जाऊन। तर आज पुन्हा जायचं आहे 11 ते 4 आणि 6 ते 10। तर बघू आज टार्गेट व्हायला पाहिजे। तर इन्स्टिट्यूट पण खूप कमी केला आहे। तर 150 रुपये देऊ राहिले 6 गिग आणि 18 ऑर्डर। तर त्यांनी गिग कमी केले आणि ऑर्डर मात्र जास्त ठेवले आहे आणि इन्स्टिट्यूट पण कमी केला आहे। तर त्यांना एवढं कळत नाही की ऑर्डर कमी करायला पाहिजे, इन्स्टिट्यूट जास्त ठेवायला पाहिजे। तर जे जास्त ठेवायचं ते नाही ठेवू राहिले, भलतंच वेगळं ठेवू राहिले। अशी कंपनी येड्यात काढती कंपनीला। तर ऑर्डर कमी, तर ऑर्डर टार्गेट जास्त ठेवले। मी खाल्ले माझ्या वाटीचे, मी 2 खाल्ले होते। इसमें गुलाबजामुन कितने? याच्यात 5 गुलाबजामुन आहे। हां, मला एक घेऊ का? तुम्ही एक घ्यायचं ना, आम्ही काय खाऊ? मी एक खातो ना। एक खातो मग एक कोण खाईल? दीदीला एक द्यायचा, बाळाला एक द्यायचा, मी एक खायला। तर घसा खराब झालाय। काल पाकाने झालाय का काल आईस्क्रीम खाल्ली होती त्याच्यामुळे झालंय, काही कळलं नाही। तर थोडं घशात तडतड होऊ राहिली। मला वाटतं तिथलं पाणी पिलं, कुठलं तरी पाणी पिलं। हा का? मी कुठं पाणी पिलं होतं? ते पाणीपुरी खाली तिथलं। हां, ते पाणीपुरीच्या तिथं मी पाणी पिलंय, त्याच्यामुळे झालंय असं वाटतंय मला। हां, तर बॉटल गार्ड बनतंय इकडं। तर नाश्त्याला इथं चहा बनवते सकाळी सकाळी। मग नाश्ताच म्हणायचं त्याला, जेवण थोडी म्हणते। चहा ठेवते इथे। शिवमानवी तिकडे खेळते। आता मी गुलाबजामू घेतो, एक मस्त खाऊन घेतो। चहा पावडर टाकायची। तर मित्रांनो, आता रविवारी घरी जावं लागणार आहे। आता 2 दिवसात किती अर्निंग होती काय माहिती। तर माझी फ्लोटिंग 1500 रुपये बाकी आहे। तर 1500 रुपये आज जमा होईल मस्त। तर काल झाली होती काही जमा, ती टाकली जत्रामध्ये उडून। आता किराणा तर भरून ठेवले आता पुढल्या हप्त्याचा। आता थोडं काय किरकोळ सामान लागेल ते आणावं लागेल फक्त, बस। आणि मग गाडीचंच काम राहिलं, मेन म्हणजे गाडीचं काम करायचं आहे मला। तर गाडीची सर्व्हिसिंगच केली नाही आता। 2 महिने होऊन गेले। तर गाडीचं सर्व्हिसिंगला आली। मागच्या वेळेस फिल्टर आणि चेन पॉकेट टाकायचं काम बाकी आहे अजून, तर ते टाकावं लागेल। तसेच चालू राहिलं मी गाडी। स्प्लेंडर गाडी खरंच भारी आहे। स्प्लेंडरनं एकदम मस्त आहे, जास्त काम नाही आणत, म्हणजे आपण काम नाही केलं तरी गाडी पळत राहते। तर बाकीच्या गाड्या काय काम करावंच लागतं 100%, पण प्लस स्प्लेंडर गाडी एकदम मस्त। तीच गाडी एकदम बेस्ट आहे आणि मेंटेनन्स कमी येतो जरासा। मी व्लॉग बनवला होता, पण यूट्यूबने ना माझा व्हिडिओ ना रिमूव्ह करून टाकला। तर कम्युनिटी गाईडलाईन्सचं काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ कालचा व्हिडिओ डिलीट करावा लागला। म्हणजे यूट्यूबनेच डिलीट केला, मग अपलोड झाला आणि एका मिनिटाने लगेच डिलीट झाला। तर हे चाइल्ड सेफ्टी विषय होता, तो चाइल्ड सेफ्टी असं काहीतरी होतं। त्याचे पण ते रिपोर्ट केला असून एखाद्या वेळेस, किंवा डायरेक्टली यूट्यूबनेच कम्युनिटी गाईडलाईन्स
त्याच्यात आल्यामुळे तो रिमूव्ह केला असेल. तर आता शिवमानवी इथे खेळताय तर खूप मस्ती करताय हे दोघं. तर इथं कागदाचा पार पसारा केला आहे यांनी. तर काल यांनी ना क्लेपासून भारी भारी वस्तू बनवल्या होत्या, तेच मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तरी पण यूट्यूबने व्हिडिओ रिमूव्ह केला. तर काय सेफ्टी काय विषय होता काय माहिती, तर यूट्यूबने काल व्हिडिओ रिमूव्ह केला. तर तिथली बघू शकता, तर तिथली किती छान दिसतंय बघा तुम्ही. 3 तिथली इकडे 3 लावले आहे आणि इकडे 3 लावले आहे आणि इकडे 2 लावले आहे. आणि स्वयंपाक झालाय. तर आता जस्ट मी जेवण केलंय. तर चपाती होते आणि आज भाजी बनवली होती मटकीची. तर मटकीची भाजी ना पातळच नाही झाली, तर घट्ट झाली तिथे खाल्ली. आणि कालचा आपला हे गुलाबजामुनचं पाक कशाला ठेवला आहे काय माहिती. तर सगळे गुलाबजामुन खाऊन झाले, तर फक्त पाक शिल्लक ठेवला आहे. आणि त्यामध्ये दूध होतं काल आणलेलं, ते अजूनपर्यंत आहे. तर काल पिलंच नाही कोणी, दूध पितच नाही, त्याच्यामुळे दूध घेत नाही आम्ही. पण शक्यतो घेतलं होतं काल टाईमपास. आणि हे बघा इथे क्ले पडले, तर याच्यात उरलेले क्ले, तर क्लेपासून बरेचसे वस्तू बनवले होते आम्ही. तर आज जायचं आहे संध्याकाळी कामावरती. तर आज म्हणलं थोडं, आज गुरुवार आहे, गुरुवारचे पण ऑर्डर फ्लो खूप कमी असते. सध्यानं ऑर्डर फ्लो खूपच कमी चालू आहे, कारण ऑर्डरनं खूपच टाईम पडून राहिले सध्याला. तर पोरं नुसते वचवच करून राहिले, डोकं बारा असं जाम झालं खटखटीने, बारा असं वचवच चालू आहे ना, डोकं काही काम करायला पाहिजे काय समजा. इथं झाली पूजा. अय शांत बसा ना, काय बडबड आहे तुमची. तर कंपनीने इन्सेंटिव्ह पण खूप कमी केला आहे. तर तुम्हाला सांगतो मी काय किती इन्सेंटिव्ह देऊ राहिली कंपनी. तर 150 रुपये देऊ राहिली, तर खूपच कमी देऊ राहिली. तर दुपारी खूप ऊन लागतंय आणि संध्याकाळी कामावर गेला ना, संध्याकाळच्या वेळेस ना खूप थंडी वाजते. तर आवडत ना थंडी वाढली थोडीशी. होळीपर्यंत मला वाटतं थंडी राहील, होळी झाली का मग थंडी गायब होऊन जाईल, पूर्ण उन्हाळा टोटल चालू होईल. तर दुपारी तर खूपच चटके वाजताय. पोरं तर काय इथं पोरांना खूप मस्ती करू राहिले. तर मित्रांनो तुम्हाला दाखवते हप्त्यात किती अर्निंग झाली आणि कशा प्रकारे कंपनी इन्सेंटिव्ह राहिली. तर चला व्हिडिओ ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन झाले, तर बघू शकता इथं इन्सेंटिव्ह कशा प्रकारे देऊ राहिले. हे बा हाय अर्निंग आहे 4 पासून रात्रीचे 4पर्यंत 375 इन्सेंटिव्ह आहे. तर 8 गिगला 250 रुपये देऊ राहिले. 24 ऑर्डर कंप्लीट करायचे आहे. 28 ऑर्डर कंप्लीट केले का 9 गिग आणि 300 रुपये. 32 ऑर्डर 10 गिग 375 असं इन्सेंटिव्ह आहे. तर पुढचं तुम्हाला दाखवतो इन्सेंटिव्ह. तर इथं लंच स्नॅक डिनरची ऑफर बघू शकता 200 रुपये. तर हीच ऑफर मी करत असतो सकाळी 11 पासून तर रात्री 12पर्यंत कोणते पण 6 गिग करायचे कंप्लीट. 18 ऑर्डर 150 रुपये. तर काल हेच टार्गेट केलं होतं मी. आणि 21 ऑर्डर 7 गिग 200 रुपये. कंडिशन आहे बा 12 ते 4मध्ये 2.5 तास, 3 ते 7मध्ये 1.5 तास, 7 ते 11मध्ये 2.5 तास. ही ऑफर भारी आहे, 2.5 तासच केले आता. लेट नाईटची ऑफर ही 6 पासून 13 ऑर्डर 5 गिग 160, 16 ऑर्डर 6 गिग 220. त्याच्यानंतर ही संध्याकाळची ऑफर आहे बघ 6 ते 70 रुपये. तर मित्रांनो 6 ते 4पर्यंत 7 ऑर्डर कंप्लीट करायचे आहे 2 गिग 70. तर ही संध्याकाळचाच इन्सेंटिव्ह घेणार आहे. आता हीच ऑफर मारणार मी संध्याकाळी जाऊन. तर हेच टार्गेट करायचं आहे आपल्याला 7 ते 11. तर ही बघा कालची ऑफर घेतलेली मी 150 रुपये घेतले होते 18 ऑर्डर. आणि पूर्ण वीकची अर्निंग बघा किती झाली फक्त 1436 रुपये. तर -289 तर 1274 अजून माझ्याकडे कॅश यायची 30 रुपये टिप भेटली होती मला काल. तर बघू शकता 3 दिवसाची अर्निंग काहीच झाली नाही मित्रांनो. पहिल्या दिवशी बघा 23 तारखेला 444 इथं इन्सेंटिव्हच नाही भेटला. आणि 24 तारखेला हाफ डे काम करेल आहे. आणि इथं काल फुल डे केलं होतं 25 तारखेला 742 झाले होते इन्सेंटिव्ह धरून. खूपच कमी झाले होते. हे बघू शकता तुम्ही 742. 19 ऑर्डर केल्या होत्या 150 रुपयाचा इन्सेंटिव्ह आला होता. आणि इकडे बघू शकता 5 ऑर्डर 250 रुपये. आणि इकडे
23 फेब्रुवारीला 444 13 ऑर्डर कंप्लीट केल्या होत्या. इन्सेंटिव्ह काहीच नाही. तर मंथली बघू शकता, मंथली किती झालं आहे. मंथली खूपच कमी झालं आता 15,470. ह्या महिन्यातनं भरपूर सुट्ट्या झालेल्या आहे म्हणजे त्याच्यामुळे थोडेसे अर्निंग कमी आहे. बघू शकता वीकला जर बघितलं ना तुम्ही बघा, मागच्या वीकमध्ये 4,669. तर एकदा बघा इथं सुट्टी होती 20ला, 16ला सुट्टी होती. इकडे बघू शकता 12, 13, 14, 15ला सुट्टी होती. पूर्ण सलग 4 दिवस सुट्ट्या होत्या. आणि ही 6 तारखेला सुट्टी होती. तर बरेचसे सुट्ट्या आल्या. जानेवारीमध्ये 1931, डिसेंबरमध्ये 11,993 आणि नोव्हेंबरमध्ये तर खूपच कमी कमावले होते. आणि ऑक्टोबरची अर्निंग बघा. तर अशा प्रकारे अर्निंग केली होती. सप्टेंबरमध्ये 10,672. सप्टेंबरमध्ये कमी झालं, ऑक्टोबरमध्ये कमी झाला, नोव्हेंबरमध्ये कमी झाला, डिसेंबरमध्ये थोडासा बरा झाला होता. फक्त जानेवारीमध्ये जास्त होईल आणि हा फेब्रुवारी. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.